वाव, ब्रेकचा आवाज येतो चांगला. चलो रिटर्न. हे वाघेने वा, काय सुंदर गर्दी दिसते आपल्याला. बारीक बारीक पाऊस चालू आहे. छान वाटते पण थंड. विलेज लाईफ स्टोरीला टाकू शकतो ना. हा, विलेज लाईफला पण टाकू शकते. पाचगणीचा एक टाकू शकते, हा एक टाकू शकते. थोडासा पाऊस पडल्यामुळे वातावरण बदललंय ना. मंदिर दिसेल छान. भाई महागणपती मंदिर दिसणार आहे तुम्हाला. हे आहे महागणपतीचे मंदिर, आपल्या अभिमानाचं प्रतीक, वाईच्या अभिमानाचं प्रतीक. गोटवडेकर हॉस्पिटलच्या शेजारून जाणारा रस्ता जो मेनवली करत रायरेश्वराकडे चाललेलो. आता आहोत आपण मध्यआळी घाटावर. लगीन वाजतंय वाटत. जुने वाडे तोडले गेलेले आहेत. नवीन होत आहे. तर आता संशयकालीन आहे. पेशव्यांच्या काळात ही उभारली गेलेली आहे. छान असं नक्षीका आणि सुबक कलाकृती दिसत आहे. त्याचे दरवाजे बघा. आता आपण इथून पुढे आपण रायरेश्वरला जाताना आपल्याला भरपूर असा निसर्गरम्य परिसर बघायला मिळतो. आपल्याला अशा दोन्ही साईडनं असणाऱ्या झाडांच्या मधून जाणारा हा रस्ता बघायला मिळतो. छान असं वातावरण आणि क्लायमेटसुद्धा खूप भारी होतं. रायरेश्वरला जाताना आपल्याला मेनवली गावातून जायला लागणार आहे. मेनवली गावातूनच हा मस्तपैकी छान असा रस्ता जातो. खूप भारी असं एन्जॉय करत करत तुम्ही जाऊ शकता, कारण हा परिसर बघण्यासारखाच आहे, उत्तम आहे. आणि इथले छोटे रस्ते असले तरी खड्डे कमी आहेत आणि छान असं वातावरण एन्जॉय करत करत तुम्ही रायरेश्वरला जाऊ शकता. ओम गावामध्ये हे आहे. ओम हा. इथून आहे श्री नरसिंह मंदिर, श्री धृत पाप तीर्थ क्षेत्र. इथून आपल्याला उजव्या बाजूस जायचं आहे, कारण आपण जात आहोत रायरेश्वर पठारावर, जिथे 7 रंगाची माती आपल्याला पाहायला मिळते. इकडे बघा, सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे. धरणाच्या अलीकडे काहीतरी काम चालू आहे. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता छान बारीक बारीक पाऊस पडतो. आपल्याकडे बी गेली पेरणी मंदिर बांधले बाळा. जगदंबे करून प्रारंभे, टपावर थापतून दुन्याचा, टपावर थापतून दुन्याचा शाहीर हा महार. हे काढा. तर अशा रीतीने आम्ही रायरेश्वराच्या रस्त्याने पुढे चाललो आहोत. आता थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत रायरेश्वर पठारावर. हा जो घाट आहे तो चढून गेल्यानंतर आपण पोहोचणार रायरेश्वरच्या पठारावर.
पठारावर. क्लाउडी वातावरण असल्यामुळे थोडं काळं 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 दिसतंय. वाघ आहे काय पाहुणं आहे वे तुझा. कारण क्लायमेट असं झालंय ना. हिरवं हिरवं नाही ना त्याच्यामुळे. हा आणि त्यात पांढरं दिसते असं. रायरेश्वर Oh my God. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आई चलो आता आपण पोचलोय पायथ्याला. इथून एक रायरेश्वराच्या पायथ्यावरतून रस्ता जाताना जातो. रस्ता बनवलेला आहे यंदा. खूप छान असा रस्ता जागेपर्यंत एका जातोय. साईडला भोर खरं एका साईडला वाई. वाई खरे, 2 खऱ्यातून जाणारा हा रस्ता आणि मध्ये असलेला श्री क्षेत्र रायरेश्वर. कृष्णा कोयना भद्रा गोदावरी ररा. आपल्याला रायरेश्वरला जाताना या पायऱ्या लागतात. हार्डली खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. रायरेश्वरवरती आल्यानंतर आपल्याला सर्वात मोठा जो पॅसेज येतो मोठ्या पायऱ्यांचा, तर तो हा आहे. पायऱ्यांचा महत्त्वाचा टप्पा पार करून आल्यानंतर आपल्याला वरून रायरेश्वर असा दिसतो. ह्या त्या पायऱ्या आहेत. खूपच कठीण पायऱ्या आहेत ह्या. ह्याच्यापेक्षा अजून अवघड पायऱ्या बघायच्यात का? ह्या वाल्या. हे बघा ह्या पायऱ्या. इथं माझा किती पाय बसतात? 1 2 3 4 5 4-5 पाय बसतात. एवढी जागा आहे. म्हणजे मी जर इथं उभा वरपर्यंत जायचे. रायरेश्वराच्या पठारावरती आल्यानंतर आपल्याला ही छोटीशी पायवाट दिसते. या पायवाटेने आपण रायरेश्वर मंदिराकडे जाणार आहोत. रायरेश्वराच्या पठारावरती चालत आल्यानंतर आपण एका मधल्या टप्प्यामध्ये येतो. तेव्हा इथे चालताना छोटे छोटे बेंच लावले ते बघा. असे बेंच बसायला गेलेत आणि मधून असा रस्ता केला आहे. त्यामुळं खूप असं भारी वाटतं गडावरती आल्यानंतर. आणि फिरण्यासाठी क्लायमेटसुद्धा खूप छान आहे. पाऊस सुरू होतो आहे आणि सुरू झाल्यानंतर जे काही निसर्गरम्य वातावरण आहे ते खूप भारी वाटतं आहे. इथं शांत बसू वाटतं आहे आणि छान अशी सोय रायरेश्वरावरती आता चांगल्या प्रकारे सोयीसुविधा केलेल्या आहेत. खूप भारी वाटतं आहे रायरेश्वरावरती आत्ता. आणि निसर्गाचा खूप असा चांगला साध आपल्याला मिळतो आहे फिरताना. आज 23 जून आहे आणि यावेळेस आता दुष्काळासारखी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं हे जे तुम्हाला दिसतं आहे ही जमीन पूर्ण इथं तळं असतं. रायरेश्वराचं छान असं तळं बघायला मिळतं. पण आता कोणत्याच प्रकारचं पाणी रायरेश्वराच्या पठारावरती नसल्यामुळं पूर्ण 0% हे तळं झालेलं आहे. याच्यात पाण्याचा एकही थेंब नाही आहे.
रायरेश्वराच्या पठारावरती मध्यात आल्यानंतर आपल्याला हे गोमुख टाके बघायला मिळतं. तर हे जे पाणी पिण्याचं आहे, पूजा अर्चा करण्यासाठी या पाण्याचा वापर होतो असं लिहिण्यात आलेलं आहे इथं. तर ते गोमुख कसं आहे ते दाखवतो. आतमध्ये मी चप्पल घालून जाऊ शकत नाही, पण वरून झूम करून तुम्हाला दाखवतो. हे जे आहे गोमुख, इथे हे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. ते टाकं आहे खूप मोठं असं. आता आपण रायरेश्वर मंदिराकडे चाललो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे पुतळा आहे त्या साईडला चाललो आहे आपण. इथून आपण वर जाणार आहोत. मंदिराच्या वरच्या भागात आल्यानंतर आपल्याला रायरेश्वराचे मंदिर पाहायला मिळेल. आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. व्हिडिओ काला अलाउड आहे वाई चॅनल आहे का? रायरेश्वराच्या मंदिरात आल्यानंतर आपल्याला बाहेर छान असं तुळशीचं रोपटं बघायला मिळतं. त्यानंतर हा सुबक असा नजारा मंदिराचा बघायला मिळेल. इथे सोनेरी कळस आपल्याला रायरेश्वर मंदिराचा बघायला मिळतो. हे संपूर्ण मंदिर आत्ता दगडामध्ये तयारी झालेली आहे. म्हणजे दगडात तयार केलेलं मंदिर आपल्याला बघायला मिळतं. याचं सुंदर असं नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतंय. मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा असा नयनरम्य आपल्याला स्मारक बघायला मिळतं. छान असं मंदिराचं काम चालू आहे आत्ता, त्यामुळं हा परिसर अजूनच नयनरम्य होणार आहे. आत्ता पाऊस सुरू झाला आहे आणि पाऊस सुरू झाल्यानंतरच आजचं वातावरण किती छान आहे बघा. ही मंदिराच्या गाभाऱ्यातील पूर्ण चित्रफित आहे. भविष्यात ही चित्रफित काढायला भेटेल की नाही भेटेल माहीत नाही, म्हणून ही चित्रफित आत्ता काढून ठेवत आहे, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या लोकांना किंवा इथे जर बघायचे असेल व्हिडिओ तर तुम्हाला इथं डायरेक्ट रायरेश्वराच्या मंदिरातला गाभारा बघायला भेटेल. भविष्यात ह्या चित्रफित काढण्यासाठी बंदीसुद्धा येऊ शकते, म्हणून आत्ता आपण ह्या एका गोष्टीने तरी खुश आहोत की आपल्याला मंदिरातला गाभारा आणि मंदिरातील सर्वच गोष्टी बघायला मिळाल्या. इथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत रक्ताचा अभिषेक करून रायरेश्वरावरती स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली होती.
श्री रायरेश्वर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे आणि ती साक्ष आपल्याला टिकवणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा रायरेश्वर आपल्याला भरपूर इतिहासात घेऊन जातो. तसेच इथे असणारं पर्यटन अजून वाढलं पाहिजे हेच मला म्हणायचं होतं या व्हिडिओमधून. असेच भरपूर व्लॉग बनवण्यासाठी आम्ही तयार आहोत. फक्त आता तुम्ही साथ देणं गरजेचं आहे. अजून भरपूर व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून येतील. तोपर्यंत धन्यवाद.